तर काल पुन्हा एकदा प्रूव्ह झालंय की क्रिकेट हे काय म्हणतात टीम गेम आहे, टीम स्पोर्ट आहे क्रिकेट. आणि एका माणसाने फक्त चांगलं खेळून तुम्ही मॅचेस जिंकू नाही शकत, तुम्ही टुर्नामेंट जिंकू नाही शकत. आय गेस 18 वर्ष आपल्याला हा धडा आरसीबीने दिला काय हा आणि आता वैभव सूर्यवंशी देतो आरआरच्या रूपात. सॉरी, आरआर देते वैभव सूर्यवंशीच्या रूपात. हा. वैभव सूर्यवंशी काल एकटा आर करून झगडत होता, बाकी सगळे कोणी त्याला एवढं काही सपोर्ट नाही केला आय गेस. त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला राजस्थानला असं मला वाटतं. येस, आणि वैभव सूर्यवंशी ऍट द एज ऑफ 15 म्हणजे सगळ्यांना असं होतं की ट्रॉफी आर ने वैभव हरला. सो अशा पद्धतीने लोक त्यांचं दुःख व्यक्त करतात. बऱ्यापैकी मीम्स आणि सोशल मीडियावरती रील्स वगैरे सगळी वैभव अराउंड आहेत. आणि कदाचित तो खेळला पण, कदाचित म्हणजे तो खेळलाच आहे कदाचित काय. त्याने ज्या पद्धतीने अख्ख्या आयपीएलचं नरेटिव्ह त्याच्या अराउंड जे सेट झालं होतं. आणि आय गेस पूर्ण देश जर कोणत्या एका टीमला सपोर्ट करत असेल एका प्लेअरमुळे, तर तो वैभव सूर्यवंशी असेल. की भाई ह्याची बॅटिंग बघायची आम्हाला, ह्याने सेंचुरी मारलेली किंवा 50 मारलेली आम्हाला बघायची, तसं आहे ते. आणि तेच माहित, त्याने ह्या आयपीएल एक तर 776 रन्स केलेत. त्यात त्याने आयपीएल मध्ये 1000 रन्स पण कम्प्लीट, ते पण किती 440 बॉल्स मध्ये. त्याच्यावरती रसेल आहे माझ्यामध्ये 545 बॉल्स मध्ये. सो केवढा डिफरन्स आहे. आणि त्याचं जे क्रिकेट आहे ते वेगळ्या लेवलला. आणि काल पण तेच झालं. काल पुन्हा तेच लॉ ऑफ ऍव्हरेजेस आपण असं म्हणतो की एक मॅच भारी खेळलाय, सेकंड खेळ की नाही लगातार माहित नाही तुला, पण तो कालही कडक खेळलाय. आणि काल पण तो 96 आउट झालेला आहे तो. काल मला असं वाटलं की स्टार्ट पासूनच एक तर जयस्वालवर जे काही प्रेशर बिल्डअप झालं होतं वैभवच्या गेममुळे, ते काल पण झालंच की जयस्वाल लवकर आउट झाला, जुरेल पण गेला लगेच. पण मग त्यानंतर काल वैभवने त्याच्या गेमची एक वेगळी शेड दाखवली, थोडं उभं सांभाळून घेऊ शकतो. पण थोडं त्याला शॉर्ट पिच बॉलिंग करून अडकवलेलं पण होल्डरने वगैरे. त्यांनी शॉर्ट पिच बॉलचा चांगला युज केलेला, कारण की लास्ट मॅचला पण त्याला शॉर्ट पिच बॉलवर थोडं पकडण्यात आलं, नंतर त्याची विकेट पण शॉर्ट पिच बॉलवरच गेलेली. काल पण त्याची विकेट सेम पद्धतीने शॉर्ट पिच बॉलवरच गेली. त्याच्याकडे शॉट्स पण आहेत, शॉट्स आहेत, पण थोडं त्याला अडकवून ठेवलं. टेनिस वाला शॉट मारतो समोर तिकडे कव्हर्स किंवा मिड विकेट, लॉंग ऑफच्या साईडला 2-3 झालं बघ, एक 6 मारला आणि 2-3 4 मारले नाही मध्ये. ते टेनिस वाले शॉट त्याने 2च मारले काल, एक 6 गेला त्यातला आणि एक 4 गेला. त्याने 2 काहीतरी सिराजला मारले, एक रबाडाला पण मारला आणि होल्डरला पण मारला. सो ते शॉट्स त्याच्याकडे आहेत. शिवाय त्याच्याकडे हुक आहे चांगला, पूल तेवढा नाही पण हुक त्याच्याकडे आहे. पण मग अशा जेव्हा आउटसाइड दी ऑफ जेव्हा एकदम तो पेस साठी क्रॅम्प होतो तेव्हा मग त्याच्याकडे ते शॉट्स नाही, किंवा मग ते एक असतं की एक तर तू बॉल सोड. सो तो इन्स्टिंक्टिव्हली तो असा स्ट्रोक प्लेअर आहे की तो बॉल सोडतच नाही असं मला वाटतं. बरोबर, की बॉल पेल नाही, हर बॉल पेल नाही तेव्हा त्याचं. पण काल पण तो 96 रन करून आउट झाला आणि त्याची स्लोएस्ट इनिंग होती बाय द वे. 47 बॉल मध्ये 96 त्याची स्लोएस्ट इनिंग होती बाय द वे. पण 200चा स्ट्राईक रेट, 207चा स्ट्राईक रेट होता. त्याची 50 पण स्लोएस्ट झाली काल, 30 की 31 बॉल मध्ये आली त्याची 50. पण काल तो सिच्युएशन केलं, म्हणजे काल तुला त्याची एक वेगळी परिपक्व साईड बघायला. बरोबर. नाही काल बॉलिंग पण चांगली टाकली जीटीने, बॉलिंग पण चांगली. आणि जीटीकडे ऑब्व्हियसली सिराज होता, रबाडा होता, होल्डर चांगली बॉलिंग टाकतो. ते होल्डर म्हणजे खूपच अंडर रेटेड बॉलर त्या टीमचा. हे दोघं जेव्हा जातात रनसाठी तेव्हा इव्हन मागच्या मॅचला पण आरसीबी सोबत त्याने चांगली बॉलिंग केली, त्याने काहीतरी 2 विकेट काढले आणि एक ओव्हर कोणती तरी वाईट पडलेली फक्त असं कालचं म्हणतोस की नाही आरसीबी बरोबर. हा, इव्हन काल पण तेच झालं, त्यांनी 3 ओव्हरला 10 रन्स दिले होते आणि त्याच्या शेवटच्या ओव्हरला 22-23 रन्स आले. सो माझ्या ते होल्डर हा त्यांच्यासाठी काय म्हणतो हरफन मौला ठरलेला आहे की ज्याने त्याची बॅटिंग कदाचित तेवढी त्याला मिळाली, पण बॅटिंग आहे त्यांचे 350 वगैरेच रन्स आहेत, 300-350 आय गेस. पण तो तसा युटिलिटी प्लेअर आहे आणि त्याची बॉलिंग तर खरंच वर्क झालेली. बरोबर, आणि वेस्ट इंडिज साठी पण त्याने खूप केलं. वेस्ट इंडिज रिटायर झालं ना आय गेस. टेस्ट आणि वन डे मध्ये खास करून त्याने खूप चांगलं केलं वेस्ट इंडिज साठी. असं पण आरआरच्या बॅटिंग मध्ये काय 3च प्लेयर चांगले खेळलेत काल. जडेजाने सुरुवात चांगली केलेली, नंतर तो इंजर्ड झाला, पण इंजरी नंतर परत आल्यानंतर खूप स्लो खेळला. पण काल मला वाटतं की आरआरचे जे कॉल्स होते हे बॅटिंग ऑर्डरचे, ते जरा जेव्हा तुला आठवते अश्विन त्यांच्याकडे होते ते अश्विनला वन डाऊन वगैरे पाठवायचे, पण अश्विन मला असं वाटतं की जडेजापेक्षा बेटर सिच्युएशन खेळतो किंवा असेच तो चांगली करतो. म्हणजे ते जे काय म्हणतो ना हिटर बेटर जडेजा ऑब्व्हियसली. पण अश्विन जसं की ती आपण वर्ल्ड कपची मॅच ज्यात कोहलीने 82 मारले होते त्यात पण तो जो त्याने वाईड सोडला किंवा पुढचा पण त्याने लॉफ केला, तो जो एक गेम सेन्स आणि गेम अवेअरनेस जी ती अश्विनकडे ऑब्व्हियसली खूप बेटर आहे, आपल्याला माहितीये. सो तेव्हा ते कदाचित ठीक होतं, पण आता त्यांनी जडेजाला 2 डाऊन पाठवलं. एक तर ती त्याची जागा नव्हती असं मला काल तर सुरुवातीला वर्क केलं, जसं तू बोललास मला ऑफ द कॅमेरा, सुरुवातीला वर्क केलं वगैरे 16 बॉल 33 आणि तो ऑफ गेला, पण ती मला त्याची जागाच नाही वाटत जडेजाची. तिथे रियान परागला यायचं होतं एकतर, किंवा मग नाही रियान परागलाच यायचं होतं एकतर त्या ठिकाणी असं मला वाटतं. रियान परागला असं तर 3 विकेट गेले असते पटकन.
पण मला असं वाटतं की आता जसं की 2 विकेट पटकन गेले, जसं की इंडियाने अक्षर पटेलला युज करायची, सो तसा काहीतरी त्यांनी जडेजा युज केला असं मला वाटलं, की विकेट थांबव आणि वैभवला थोडा खेळायला दे आणि ते झालं वर्क. आणि आता ते म्हणतो ब्लेसिंग इन डिस्गाइज हे होतं की जडेजा रिटायर्ड झाला आणि तो गेला. पण ह्यानंतर त्यांच्या उगल्या बघ, त्यांनी त्याला परत पाठवलं, ते पण बिफोर फरेरा. आणि जेव्हा की फरेराच्या आधी आर्चर आलेला खेळायला, आणि का आलेला काय माहित, कारण त्यांना काहीतरी वेगळ्या स्ट्राईक रेटला खेळायचं होतं, जे काय होतं ते. पण आर्चर पेक्षा एनी टाइम बेटर हिटर हाच आहे, फरेराचा. तर काही सेन्सच नाही बनत त्या कॉल. सो काल त्यांचं मला वाटतं की मेजर त्यांचे बॅटिंग ऑर्डरचे जे कॉल होते ना, त्याच्यामुळे ती मॅच जास्त फसली. मला अजूनही वाटतं की शनाका म्हण किंवा आर्चर म्हण किंवा जडेजा म्हण यांच्या आधीच फरेरा आला पाहिजे. जरी तुम्ही जडेजाला आधी एकदा पाठवलं ठीक आहे, पण झालं तो बाहेर गेला तर बाहेर राहू दे. बरोबर. कारण जडेजाचं झालंय, त्याने 16 बॉल 33 केले होते पहिले जायच्या आधी. त्यानंतर त्याची इनिंग 35 बॉल 45 वरती संपली, असं काहीतरी. बरोबर, 35 बॉल 45. सो म्हणजे बघ, त्याने शेवटचे 19 बॉल खेळून फक्त 12 रन्स केले. सो हे T20 क्रिमिनल आहे. आणि मग त्याने जे बॉल खाल्ले ते ऑब्व्हियसली फरेराला खेळायला नाही मिळाले. नाहीतर मला वाटतं की कालच्या त्या ग्राउंडवरती 240 रन तर त्यांना हवेच होते. बरोबर. जशी बॅटिंग आहे गुजरातची, ते ऑब्व्हियसली तेवढं मोठं टार्गेट चेस नाही करत, पण प्रेशर टाकायला ऍटलीस्ट. कारण आरसीबीने जसे 240 वगैरे केले ते घुसले होते अख्खी मॅच मध्ये. सो मला वाटलं की त्यांचा तो कॉल, बॅटिंग कॉल्स त्यांचे खूप चुकले. सो ते 20 रन तरी माझ्यामध्ये शॉर्ट होते काल, ते जे काय झालं. खरंय. आणि फरेराला फक्त 11 बॉल खेळायला मिळाले, त्यात पण त्याने 38 मारून गेले. त्याने राशिद खानला मारला, 4 छक्के मारले. आणि राशिद खानने एकच बॉल त्यातला वाईट टाकला, जेवढे मी शॉर्ट बॉल होता की भाई एक बॉल फक्त त्याने वाईट, नाही शॉर्ट बॉल होता तो, पण एवढा शॉर्ट नव्हता की तू पुल मारून 6 मारशील. इट जस्ट की फरेराकडे तेवढं टॅलेंट आहे, त्यामुळे तो 6ला गेला. त्याने फक्त एक बॉल स्लॉट मध्ये टाकला, जो की 6ला जाणारच होता. बरोबर. बाकीचे नंतर जे 2 6 मारले ते ऑलमोस्ट वाईड च्या इथून मारले त्याने. सो बॉलिंग ठीकठाक केली राशिद खानने. जस्ट की फरेरा वेगळ्याच फ्लो मध्ये खेळतोय आयपीएल. राशिदने काल 2 ओव्हरला 45 रन्स दिले काहीतरी. सो राशिदचं पण हे वर्ष जरा, त्याने यावर्षी विकेट काढलेत ऑब्व्हियसली, फॉर अ चेंज म्हणजे त्याने इतके वर्ष काढले, त्याने लास्ट 2 सीझन विकेट नव्हते काढले आणि त्याने ह्या सीझनला विकेट काढले. बरोबर. पण राशिद खानचा जो आपण म्हणतो ना, द राशिद इम्पॅक्ट जो आपण म्हणतो, तो नाही दिसला, तो ह्या वर्षी दिसला नाही. तू ह्या बाबतीत सुनील नारायणला, ते तालिबान आल्यापासून जरा त्याची वेगळी ट्रेनिंग चालू असेल, तर बॉलिंगची ट्रेनिंग नसेल. काय रेसिझम, पण ठीक आहे. तू हे चॅनल डायरेक्ट चॅनल लोकांचं बंद होतं, आपल्या चॅनल स्ट्राईक होऊ शकते, लिटरल स्ट्राईक होऊ शकते. पण मग अशा तुला असं वाटतं की सुनील नारायण केवढा मोठा गोट आहे तुला कळतं, आणि ईद पण आहे तर त्याला कापलो, तर हा इन्स्टाचा जोक आहे. पण सुनील नारायणला बघशील तर अजूनही तेवढं कन्सिस्टंटली कोणी पीक नाही केलं, किंवा त्याला असं नाही झालं की त्याचं सीझन जर 15 मॅच किंवा 14 मॅच खेळला असेल तर तो 10 विकेटच्या खाली राहिला, असं मला वाटत नाही कधी कुठलं सीझन राहिलेलं आहे. सो आय गेस सुनील नारायणची ग्रेटनेस इथे आपण बघू शकतो. नाही पण राशिद खान पण ऑब्व्हियसली ग्रेटच वाटतं मला. तो ऑफ सीझन गेले त्यामुळे ठीक आहे, मला एवढं काही त्याला क्रिटिसाइज केलं पाहिजे असं मला वाटतं. क्रिटिसाइज नाही करत मी, सांगतो सुनील नारायण केवढा मोठा आहे म्हणजे विचार करतो. राईटच. तेवढं कन्सिस्टंटली कसं, इव्हन बुमराचं सीझन या वर्षी बघ काय झालं, फक्त 4 विकेट 99चा ॲव्हरेज आहे. आणि वर्स्ट, आणि त्याचं ओव्हरऑल करिअर मधलं हे वर्स्ट हे आयपीएल सीझन. बरोबर. ब्रॅडमनचा रेकॉर्ड काल तो तोडत होता 100च्या ॲव्हरेजचा बॉलिंग मध्ये या सीझनला. तर काल जीटीने बॉलिंग ठीकठाक केलेली. सिराजला मारलाय काल, सिराजचा काल खांदा उतरलाय. रोहित शर्मा भावा होता, त्याने लावून दिला असता. त्याला ते येतं, त्याला सवय आहे, सवय नाही झाली. सिराजने 4 ओव्हर 42 रन्स दिलेत, 1 विकेट काढली. नंतर रबाडाने चांगली बॉलिंग केली, 4 ओव्हर 35 रन्सच दिले त्याने आणि 2 विकेट काढले रबाडाने. रबाडा वेगळाच फॉर्मला, रबाडा, आर्चर यांनी सीझन गाजवलं. भुवनेश्वर. राईट. नंतर प्रसिद्ध कृष्णाने ऑब्व्हियसली गेस का तुम्ही काय केलं असेल? काय केलं? मार खेळला. अच्छा. 4 ओव्हर 42 रन्स, 1 विकेट, 10. इंग्लंड मध्ये तो टेस्ट मध्ये जास्त मार खात होता. चांगली बॉलिंग केली. वॉशिंग्टन सुंदर 2 ओव्हर 23 रन्स, 0 विकेट. जेसन होल्डर 4 ओव्हर 27 रन्स. सो जेसन होल्डरचा इम्पॅक्ट तुम्ही बघू शकता. आणि 2 विकेट पण. शेवटच्या ओव्हरला काहीतरी 17-18 रन आले. सो त्याने पहिल्या 3 ओव्हर फक्त 10 रन दिले होते. जिथे राजस्थान थोडी काय म्हणतो ना बाहेर जात होती, अग्रेस करत होती, त्या पॉइंटला त्याने किती तो स्पेल टाकलेला. जीटीची काल फिल्डिंग पुन्हा एकदा ठीक. लास्ट मॅचला पण जीटीची फिल्डिंग वाईट होती, काल पण त्यांची ठीकठाक झाली फिल्डिंग. वैभवची कॅच सोडली, नंतर सुदर्शनने सोडली, आणि अजून मिसफिल्ड पण झाला मध्ये वाटतं आय गेस त्यांच्या. तर तो एक प्रॉब्लेम राहिलाय. जर त्यांना फायनल जिंकायचे असेल तर आय गेस फिल्डिंग साईड थोडी पॅक करावी लागेल त्यांना. बरोबर. आणि राशिद खान 2 ओव्हर 45 मारले, तर राशिद खान त्याच्या कम्प्लीट पण नाही केल्या. तो वॉशिंग्टन सुंदरने 2 ओव्हर टाकल्यात. आणि काल त्यांचा एक अजून त्यांची चूक म्हणता येत नाही, गुजरातची अशी होती
की त्यांनी काल साई किशोरला खेळवलं पण त्याने त्याला एकही ओव्हर नाही करवली. सो साई किशोर पण या सीझनला हे खूप होत आहे, काय एखादा ओव्हरच न देणं, ते जे काही लेफ्ट हँडरच्या पुढे लेग स्पिन आणि ते लेफ्ट हा जो काय तुम्ही क्रायटेरिया बनवून ठेवलाय असं असतं तर डेनियल विटोरी बनलाच नसतं. हा एक्झॅक्टली, तुम्ही विटोरीला असं थोडी करायचं की भाई गेलच्या समोर विटोरी बॉलिंग नाही टाकणार वगैरे. माहित ना, ते नवीन ते काय फॅड आलंय क्रिकेटमध्ये. आय गेस क्रिकेट इज चेंजिंग नाव. माहित नाही पण फॉर गुड ऑर फॉर वर्स्ट माहित नाही. आणि असं नाही झालंय की अगदीच हे जसं की आता बॉलरकडे जर केपेबिलिटी असेल, जडेजाला तू असं नाही करू शकत. जडेजाला तुला द्यावीच लागणार बॉलिंग समोर कोणीही असेल तरी. जडेजाला करतात पण हे मी जेवढं बघितलं जडेजाला देत नाही कधी दिलीपच्या पुढे. अक्षर पटेलचं मला अजूनही आठवतंय वर्ल्ड कपला 24व्या वर्ल्ड कपला जेव्हा पाकिस्तानसोबत मॅच होती, ऑब्व्हियसली समोर इमाद वसीम होता जे काय होतं, पण त्या पॉइंटला रोहित शर्माने त्याला काढलं नाही बॉलिंगवरनं कारण तो लेफ्टी आहे. मग तेव्हा त्याने आर्म बॉल टाकले खूप जास्त त्याला. सो जर तुझ्या बॉलरकडे तेवढे व्हेरिएशन्स आहेत तर तू त्याला ऑब्व्हियसली वेगळ्या स्ट्रॅटेजीने युज करू शकतोस. बरोबर. सो ह्या वर्षी ते झालंय. यावेळी चहलच्या बऱ्याच ओव्हर कम्प्लीट झाले नाहीत. राशिदचं तर ठीक आहे, त्याला मार पडल्यावर त्याला करत नाही, तर त्याला तर बॉलिंग करतच सगळी. आता हे जसं साई किशोरचं झालं आणि अजून बऱ्याच बॉलर्सचं. म्हणजे मागच्या पण कुठल्या तरी मॅचला, गुजरातच्या का कुठल्या तरी हैदराबादच्या मॅचला पण कोणाचा तरी स्पेल राहिला टाकायचा. सो हे सगळं खूप होत चाललंय आणि माझ्या मते ह्याच्यावरती सोल्युशन नाही, हे अजून खराबच होणार असं मला वाटतं. मॅचअप्स वाला जो गेम येतो. येस येस. आणि T20 मुळे इंडियनच क्रिकेटची क्वालिटी कमीच होत जाणार आहे. आम्याच्या काळात नाही तर काय पोरं खेळायची, येस, काय ते ऍप्लिकेशन, काय ती बॉलिंग, काय ती बॅटिंग, काय ते स्ट्रेट ड्राईव्ह अँड कव्हर ड्राईव्ह. बाय द वे जयवर्धनेच आठवतं की ना, हे खूप वेळा बोललो आहे T20 वर्ल्ड कपला त्याने माझा फेवरेट शॉट फॉरवर्ड डिफेन्स आहे बोललेला. 2007ला. आणि बाय द वे वर्ल्ड कप्स मध्ये विराट कोहली किंवा रोहित शर्माने आत्ता कुठे जाऊन त्याला मागे टाकले. अच्छा. अदरवाईज त्याने किती कमी वर्ल्ड, त्याने हार्डली 14चा वर्ल्ड कप त्याचा शेवटचा जिंकले ते लोक तो वर्ल्ड कप लास्ट. एकही वर्ल्ड कप नाही खेळला पण त्याचे रन्स काहीतरी 998 का काहीतरी होते. सो त्याच्या फॉरवर्ड डिफेन्सवर त्याने एवढे रन्स मारले. येस. आणि मग जीटीची बॅटिंग बघाल तर बाई 2 प्लेअर मॅच घेऊन गेले. पण तेच आहे, जीटीची बॅटिंग बघितली असती तर लोक, मी तर टीव्ही लावून ठेवलं पण बॅटिंग नाही बघितली. हे म्हणजे पण हे तुला काय वाटतं त्यांची बॅटिंग? मला साई सुदर्शनची बॅटिंग बघायला मला मजा येते. गिल पेक्षा जास्त मजा येते मला साई सुदर्शनची बॅटिंग बघायला. ते जे लोक म्हणतात की यार बोर होत यार बघायला, असं होतं का तुला? मला नाही. मला कधी कधी हायलाइट्स बघून मला सांगतोय पण मी बघितलेली सुरुवातीला हायलाइट, तर मी असं ते एक रिकॉल करायला घेतल्या गोष्टी. आयुष्यात रिकॉल त्याला साई सुदर्शनची बघायला मला जेन्युइनली मजा येते कारण तो फक्त बॅटने बॉल नाही मारतो, बॅटने स्टंप पण मारतो. सो ती एक वेगळी मदत येते. आय गेस फेविकॉल खूप जास्त चांगलं हे देईल साई सुदर्शनला ब्रँड म्हणून. बॅटचं स्पॉन्सर फेविकॉल असू शकतं साई सुदर्शनचं. नाही त्याला एवढा कुठला घाम येतो मला ते कळत नाही. आणि बरोबर त्याच्या या ग्रीप बद्दल आपण मागे पण आपण कधी हिट विकेटचं नव्हतं प्रेडिक्शन केलं, पण तो खूप लूज पकडतो बॅट. हे आपल्याला जेव्हा इंग्लंडची टेस्ट सिरीज सुरू झालेली ना तेव्हा आपण बोललो की साई सुदर्शनचे शॉट्स जे आहेत ते पाठीमागे खूप जातात, म्हणजे बॅलन्स नाही वाटत. तो जो बॅलन्स तर त्यामध्ये ग्रिप पण ऑब्व्हियसली त्याची खूप लूज वाटायची आपल्याला. आपण त्याचा इम्पॅक्ट जो होतो बॉलचा ते आपण नोटीस केलेलं त्यावेळी की जेव्हा बॉलचा इम्पॅक्ट होतो त्याची बॅट खूप जास्त मागे जाते, त्यामुळे तो ग्रिपचा प्रॉब्लेम तर आहे साई सुदर्शनने. जर मांडीला खास बघितलं असतं तर तो 2दा हिट विकेट नसतं. येस. आणि फेविकॉल जर बघत असेल तर देऊन टाका स्पॉन्सरशिप त्याला पण आणि आम्हाला पण, गरज आहे खूप जास्त. त्याला काहीतरी आणि सलग 2 मॅच कसं होतं आणि तुझं नशीब. आणि आय गेस त्याला ऑलिम्पिक मध्ये नेमबाजी मध्ये पण पाठव. तो मागे न फक्त नेम मारतो. पण तू आता कालच्या मॅचवर तर डायरेक्ट बॅटची स्टंप वरती गेली. आरसीबीच्या मॅचला मी काल तो रिप्ले बघत होतो, टर्न झाली बॅट. स्पिन पण चालू करत, जीटीने चालू केलं पाहिजे स्पिन बॉलिंग. बाय द वे त्याच्याकडे अजून एक पाहिजे, तो 3ऱ्यांदा हिट विकेट झाला. हे आधी पण कधीतरी एकदा झालं, मला माहिती. 2दा तर आत्ताच झाला, आधी पण एकदा कधीतरी झालं आयपीएल मध्ये. माहित नाही मला, पण त्या दिवशी कमेंट्री मध्ये बोलतो की 3rd टाइम हो रहा है हिट विकेट वगैरे. शाकिब हसन तर हिट बॉलिंग पण करायचा, स्टंप पायाने वगैरे उडवायचा. शाकिब हसन. अच्छा बाय द वे एक अजून एक आलं होतं की इफ यू रिमेंबर 7चा वन डे वर्ल्ड कप जेव्हा गिलक्रिस्टच्या ग्रिपचा इश्यू झाला होता, गिलक्रिस्टने काय केलं होतं, हातामध्ये तो बॉल टाकला. सो साई सुदर्शन ते पण करू शकतो, पण त्याने ते वेगळ्या कारणासाठी टाकलं. त्याने त्याचा बॉटम हँड स्ट्रॉंग होण्यासाठी टाकली. पण त्याचा पण कितीतरी ग्रीप बॅटच्या ग्रीपचा त्याचा इश्यू होता, ते पण कितीतरी कारण होतं. आणि त्यात त्याने फायनलला काय केलं आपल्याला. सो सुदर्शन, ही फायनल तुझी आहे मित्रा. येस. आणि साई सुदर्शन आणि शुभमन गिलच्या आता हायएस्ट पार्टनरशिप मध्ये आलेत ते लोक. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स पहिल्या नंबरला आहेत 939 रन्स, आणि त्याच्या खाली विराट आणि फाफ आहेत 939 आहेत त्यांचे पण.
2023च्या सीझनला, आणि साई सुदर्शन आणि शुभमन गिल आहेत 886 या सीझनला 2026. कारण त्यांनी 25 लाख जास्त बेटर पार्टनरशिप, 912 आहेत 25ला. सो फायनलला त्यांनी 170 रनची पार्टनरशिप टाकली तर हा मग रेकॉर्ड आणि पण तेच आहे, मला सुदर्शन आणि गिलच्या बॅटिंग बद्दल ऑब्व्हियसली जोक्स अपार्ट मला असं वाटतं की त्यांचं जे क्रिकेट आहे म्हणजे आपण जे म्हणतो ना पर्सेंटेज क्रिकेट म्हण किंवा बॉलच्या मेरिटवर ते जे खेळणं त्याच्यात ते तर ऑब्व्हियसली तुला ते जे T20चं जे हाय म्हणतो ती कदाचित नसेल मिळत तुला की छगे चौके वगैरे बघायला मिळत नाही, पण इफेक्टिव्ह आहे. काल कमेंट्री मध्ये पण ऐकलं मी हे, आणि इंडियन आपल्याला पण हे माहितीच आहे. काल पण स्ट्राईक रेट बघ ना दोघांचा, साई सुदर्शनचा डॉट बॉल पर्सेंटेज खूप कमी आहे. तू बघशील तर जो माणूस छगे मारतो तो डॉट पण तेवढेच करतो, तर हे दोघं तेवढे डॉट बॉल्स नाही खेळत. एक बिल्ड करताना किंवा मिस टाइम त्यांचे खूप कमी होते. त्यांचे प्रॉपर ठरवलेले शॉट्स असतात जे कदाचित हाय स्कोरिंग नसतात पण इफेक्टिव्ह असतात. आणि काल त्यांनी 10 ओव्हरला 127 मारले. सो ह्याच्याहून जास्त तुला काय हवंय? राईट, 12च्या वर त्यांचा रन रेट होता. स्ट्राईक रेट इज द अल्टिमेट थिंग देन दे आर गिव्हिंग. गिलने काल 196च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आणि गिलने नंतर जे गिअर शिफ्ट केलंय, गिलने सेंचुरी टाकली काल, 53 बॉल 104 मारले, आपण बोललो 15 4 आहेत. सो टेक्निक ही किती कामी येऊ शकते ते कळतंय आपल्याला. आणि शॉर्ट बॉलला जो गिल काल खेळत होता, एक तो 23च्या वर्ल्ड कप फायनलचा शॉर्ट बॉल सोडला तर गिल शॉर्ट बॉलचा खरंच खूप भारी प्लेअर आहे. आणि आफ्रिकेत शॉर्ट टाइम जॅब तो काय मारतो तो. आणि आफ्रिकेत जो वर्ल्ड कप होणार आहे त्यामध्ये बाई गिल असायला, गिल आणि राहुल खूप इम्पॉर्टंट प्लेयर्स वाटतात. विराट आणि रोहित आपल्याला माहिती, बरोबर, पण गिल आणि राहुल खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण की तिथे बॉलिंग तुम्हाला शॉर्ट लेंथ वरच मिळणार आहे आणि बॉल उडणार खूप जास्त, पुढनं मागणं खूप. तेच. आणि अजून एक गिलचं झालं की गिलने काल एक्सेलरेट कडक केलं. मग गिलचे काहीतरी 27 बॉल 39 का काहीतरी रन्स होते, आणि त्यानंतर त्याने किती 50 बॉलात 103 वगैरे केले. सो पुढच्या 23 बॉलात त्याने केवढे रन्स मारले, 70 रन त्याने तिथेच मारले. बरोबर. सो गिल आणि 3च सिक्स आहेत, 15 4 आणि 3च सिक्स आहेत त्याने. सो आपण साई सुदर्शनच्या वेळी लास्ट टाइम बोललेलो की ज्या माणसाचे फोर्स जास्त असतात तो टेक्निकली खूप सॉर्टेड असतो. तो गिल पण आहेच, टेक्निकली सॉर्टेड. आणि ते गिलचे बाबा येतात मॅच बघायला, तो चांगलाच खेळतो. सो गिलच्या बाबांना प्रत्येक घरी जाऊन बेल्ट ट्रीटमेंट मिळते त्याला. येस. आणि मग बटलर काल आला, बटलर नॉट आउट खेळला, 9 बॉल 9 घेऊन मॅच संपलेली आहे. त्या दोघांनी संपवली. येस. आणि पहिली पार्टनरशिपच बघ ना, पहिली विकेट त्यांची 167ला पडली 12 ओव्हरमध्ये. मॅच ओव्हर संपलीच होती मॅच. आणि मग खाली वॉशिंग्टन सुंदर 9 बॉल 16 मारले, चांगला खेळला वॉशिंग्टन सुंदर, पण 1 सिक्स मारला त्याने, कडक मारला लेग साईडला. आणि नंतर राहुल तेवतिया बाई 9 बॉल 17 मारून नॉट आउट होता. इव्हन सुंदरने 2-3 ऑफला कव्हर्सवर जे शॉट मारले, कव्हर्स किंवा लॉंग ऑफचे रबाडाला मारले स्पेशली, बरोबर, ते खूप चांगले शॉट्स होते. येस. आणि बॉलिंग मध्ये जर बघशील तर इथे फक्त नांद्रे बर्गरने ठीकठाक बॉलिंग केली, बाकी सगळ्यांना फोडलाय. एस्पेशली त्यांची जी होप होती जोफ्रा आर्चर, त्याला जे पहिल्या ओव्हरला 19 रन्स आले आणि दुसऱ्याला पण 10-12 आले. सो त्याचे पहिले 2 ओव्हर 29 रन्सला गेले. तिकडे मला वाटतं राजस्थानने फुलायला सुरुवात केली. सो त्यांच्याकडे प्लॅन बीच नव्हता, जर आर्चरला पडली तर काय मग प्रसिद्ध कृष्णा डिरेक्ट असा प्रॉब्लेम गुजरातमध्ये होता. अच्छा, सॉरी. पण वाईट बॉलिंग तर चालू आहे त्यामुळे प्रसिद्ध होता आर मध्ये. नाही, पण ते वाईट बॉलिंग तर चालू होतं, मग ते डिरेक्ट प्रसिद्ध कृष्णा आला डोक्यात. प्लास्टिक बॉलने ओव्हर बॉलिंग करतो आणि त्याला क्रिटिसाइज करतो. 4 ओव्हर 45 मारलेत जोफ्रा आर्चरला, 1 विकेट घेतली, पण 11 इकॉनॉमी रेट आणि त्याने पहिल्या 2 ओव्हरच 29 खाल्ली. पण त्याचा जो सेकंड स्पेल जो असतो तो खूप लेट आला, तो 15व्या ओव्हरला आला. राईट, थोडा लवकर आला. 8व्या-9व्या ओव्हरला एक ट्राय द्यायला हवा होता, कारण ऑब्व्हियसली गिल वगैरे त्याला तेवढे इझिली पिक नाही करत. बरोबर. सो कदाचित आर्चरने, आणि हे सीझन त्याच होतं ऑलमोस्ट आर्चरचं, त्यामुळे त्याला लवकर आणायला हवं. आर्चरने जो कमबॅक करवला असता कदाचित तो झालाच नाही. आणि त्याच्या बॉलिंगची कॅच पण सुटली ना, याची सुदर्शनची का कोणाच्या वेगळ्या. पण तेच आर्चरचा इफेक्ट कालच्या मॅचवर नव्हता, आणि त्याच्या बॉलिंगचा स्पेशली. आणि एका पॉईंट नंतर मला असं वाटतं की काल खूप जास्त डिसिजन, आणि काल तुषार देशपांडे पण होता. ऍक्च्युअली मॅच तिकडनं फिरली. गिलने ते गिअर शिफ्ट केले, ते तुषार देशपांडेच्या ओव्हरला केले. 3 ओव्हर 34 त्याच्या पहिल्या ओव्हरला त्याला खूप रन्स पडले, 17-18 पडले होते. सो तिथून गिलने गिअर शिफ्ट केले. आणि काल मला एकंदर वाटतं की कॅप्टन्सी म्हण किंवा मॅनेजमेंट कॉल्सच खूप आरसी चुकले. बरोबर. ते बॅटिंग ऑर्डरचे आणि नंतर बॉलिंग मध्ये आर्चरचा सेकंड स्पेल नाही करवला किंवा जे काय असेल ते थोडेफार त्यांचे कॉल्स खूप चुकले. आणि मग ओव्हरऑल मॅचवरती तो इम्पॅक्ट झाला. आणि मग एका पर्यंत गुजरात मॅच सर करून गेली. आणि 214 इन जनरलच कमी स्कोर आहे आता
गुजरातच्या पुढे जास्ती असेल पण काल कमी होता. कमीच होता, 200 होता, आणि 240 बऱ्यापैकी 245 flat हवे होते काल, हम्म. तर तुम्हाला सेव्ह करायचे होते 240 तर हवेच होते आणि तुमचे होऊही शकलेस ते काल. राईट राईट राईट. आणि आय गेस वैभव सूर्यवंशी बद्दल मला खूप वाईट वाटतं, नंतर तो रडताना बिडताना त्याचे व्हिडिओ येत होते काल म्हणजे ऍक्च्युअली त्याला खूप सपोर्ट होता की तो हरला असं सगळ्यांना जास्त झालं. बरोबर बरोबर. आणि ऑरेंज कॅप आय गेस आता त्याच्याकडेच आहे, 476 आहेत त्याच्याकडे, हम्म. पण आय गेस त्याला कोहली घेऊन सुदर्शन जाईल? मागे टाकू. कोहली पण आहे ना, कोहली अशा एकच कोहलीला match एका मॅचला बाकी आहे. 170 मारावे लागतात. हा ऍक्च्युली सुदर्शन त्याला मागे टाकू शकतो आणि हम्म. गिल त्याला मागे टाकू शकतो आता फायनल्सला. हम्म. सो ते दोघे आहेत त्याच्या मागे आता. आणि बस बाकी काय बस आता यार, बाकी- आणि आर जिंकली पाहिजे होती असं पण मला मनापासून वाटतं, हा, म्हणजे खूप लोकांचा सपोर्ट आरआरला होता. इव्हन नॉट जस्ट ही मॅच, ट्रॉफी जिंकणार. ट्रॉफी जिंकण्यासाठी. Even कारण समोर की RCB आता असताना. आता त्यांचं पण आरसीबी सारखं झालं, 18 वर्ष झालीत त्यांना ट्रॉफी जिंकून पहिली. आणि मला वाटलं होतं की जर समज मला असं होतं की आरसीबीने जिथे ट्रॉफी जिंकली तिथे एक पर्व संपलंय आणि हे सीझन आरआरने जिंकून परत नवीन पर्व सुरू करायला हवं. पण ते नाही झालंय कारण क्रिकेट नाही, यावर्षी पण आरसीबी बाकी जिंकेल त्यांचा असं खेळ वाटतं. नसतो. काय यावर्षी पण आरसीबी जिंकेल असं हा, वाटतं. मला पण तीच भीती आहे. पण आय एम सपोर्टिंग आयच्या बाय द वे जीटी आणि आरआरच्या बेटमध्ये मी जिंकलेलो मित्र. मी जीटी म्हटलं तर तू आरआर. आता फायनल पहिल्यांदा असं झालं. फायनल साठी सांग. फायनल साठी आरसीबी जीटी आरसीबी जीटी जिंकणार. हा ठीक आहे. पण yes, चल प्लेयर्स टू वॉच आउट फॉर काय तुला फायनलला वाटतं कोणाचा इम्पॅक्ट असेल? कोहली ऑब्व्हियसली, हम्म, कोहली. आणि बॉलिंग मध्ये भुवी आणि हेझलवूड. इथून मला साई सुदर्शन जास्त होपफुल आहे. मी साई Batting सुदर्शन मध्ये. बॅटिंग ऑब्व्हियसली. मला असं वाटतंय की जीटी कडनं फायनलला माझ्यासाठी इम्पॅक्ट प्लेअर आहे जॉर्ज बटलर. आहे भाई. की बटलरची ती इनिंग आलीच नाही आयपीएल मध्ये जी यायला हवी. बटलर स्नॉक नाही आला अजून आणि माझ्या तो हेझलवूड वरती टपला असणार आहे. पण त्याची जसं बोल्ड केलंय. आणि त्याला भीती असणार आहे भुवनेश्वरची, कारण त्याला भुवनेश्वर नेहमी उघडलंय. बरोबर. येस. आणि लेट्स सी आता फायनल मध्ये काय होतंय. तुम्हाला काय वाटतंय फायनल कोण जिंकेल, आरसीबी की आपलं जीटी? सॉरी, अजून बाहेर नाही पडलाय हा मित्र, पण ठीक आहे. सो कोण जिंकेल फायनल या वर्षीच्या आयपीएलचे ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.